नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटे ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। खरीप पीक विमा 2025 अखेर आलेला आहे। वाटप कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे ती संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, अनेक चॅनलच्या माध्यमातून इतका कोटी निधी आला, तितका कोटी निधी आला, इतका पीक विमा आला, तितका पीक विमा आला, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती धतुरा येत आहे। मित्रांनो, अक्षरशः खरी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा, बाजूचं बेल आयकॉन येतं त्याला प्रेस करा, कारण मित्रांनो शेतकऱ्यांसाठी झटणारं एकमेव चॅनल म्हणजे एमटे ऑल टीव्ही। मित्रांनो, खरीप 2025 करता तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण तुम्हाला पीक विमा येत्या 2 दिवसात तर जमा होणार आहे। पण सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये याचं वाटप सुरू आहे ते पाहूया। मित्रांनो, सध्या ज्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे त्या जिल्ह्यांची यादी मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडत आहे। मित्रांनो, या ठिकाणी अहिल्यानगर, बीड, लातूर, परभणी, नांदेड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर अकोला, त्यानंतर मित्रांनो पुणे, ठाणे आणि मित्रांनो शेवटचा जिल्हा आहे यवतमाळ। या जिल्ह्यामध्ये मित्रांनो खरीप पीक विमा 2025 वाटप सुरू आहे आणि अनेक शेतकऱ्यांना त्या संदर्भातील SMS देखील आलेले आहेत। मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना SMS आले नसतील तर अजिबात घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण मित्रांनो काही तांत्रिक कारणामुळे देखील SMS येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। मित्रांनो, उर्वरित जिल्ह्यांची यादी येत्या 8 दिवसात लावणार असल्याची माहिती स्वतः केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांना पीक विमा 2025 मिळणार आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा। पुन्हा भेटूया। जय महाराष्ट्र।